नमस्कार. नमस्कार. आताच आपण चांगली एक बातमी ऐकली. काय बोलत आहात? आता तुम्ही जे 2 मिनिटं जे थांबले होते तिकडचा आवाज ऐकून, तर तुम्हाला पण आतुरता होती, सगळ्यांना आतुरता होती. पण तिकडे आज मथुरचा गुलाल झालेला आहे. ती पण खूप आनंदाची बातमी आहे. इलेनी पण गुलाल घेतला, ही पण आनंदाची बातमी आहे. 1,001 दावणीचे जे दोन्ही पण नंदी आहेत ते आज दोघं पण गुलालामध्ये आहेत. नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली त्यांनी. कुठेतरी याच्या गुरुने पण आज गुलाल घेतला आणि तो कायमच गुलाल घेत असतो. आज दावणीचे बॉस आहेत मथुर, त्यांनी पण गुलाल घेतला, इलेंनी पण गुलाल घेतला आज. आणि आज आनंद चांगला आहे. हां, आज भाई पण आलेत मैदानात. हो, आलेले आहेत ना. काय नियोजन झालं आजचा मैदानातला? आता नियोजन काय नाही. पहिले ॲक्च्युली मला सकाळी आज म्हणजे रात्री समजलं का उद्या शर्यत आहेत, तर मग त्यामुळे मी निघालो. म्हटलं त्याला आज काम बरीच होती, पण मग हे पण इकडे याच्याकडे पण येणं महत्त्वाचं होतं. तेव्हा आज आलो आणि तेव्हा मला इथं अड्ड्यात आल्यानंतर समजलं की रायबाई आज पैऱ्याला रायबानी आणि इलेंनी चांगली गाडी पळाली आणि गुलाल घेतला. नक्कीच ना मित्रांनो, कसं आहे प्रत्येक जणांचं लक्ष वेधून होतं या गाडीकडे, रायबाकडे, या आपल्या एलियनकडे बघून होतं. कारण कसं होतं, मुंबईमध्ये आल्यानंतर थोड्या दिवसानंतर गॅप पडली ना गुलाला, तर लोक नावं ठेवायला सुरुवात करतात येते तिथे. पण आज त्यांनी पळून त्याच्या पलाच्या जोरावरती पळून दाखवलं, पळण्याच्या जोरावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं का मी पण मुंबई गाजवू शकतो. कारण की लोक जरा थोडे हलक्यात घेत होते, आज त्यांनी ते सिद्ध केलं. नाही नक्कीच ना, कारण का कसं आहे, मला वाटतं जेव्हा हा पहिल्यांदा मुंबईमध्ये आलता तेव्हा त्याची एक शर्त झाली, त्यानंतर आता ही दुसरी गाडी गुलालाची झाली असेल. कारण दुसरी गाडी गुलालाची झाली. व्यवहार दादांतर आमचा व्यवहार झाल्यानंतर पहिलाच गुलाल येत होता. आणखी ना, आता जसं रायबान तुमचं नियोजन झालं, काय नक्की अंदाज होता तुम्हाला कसा काय? रायबानीचे म्हणजे जेव्हा रायबाच्या पहिले पण व्हिडिओ बघितलेले मी, तर रायबा पण नंदी चांगला पळतो आणि तो आज इलेंच्या गळ्यात पळाले. दोन्ही नंदी आज चांगली गाडी पळाली आणि चांगल्या गुलालाचे मानकरी राहिले. कोणी नियोजन बसवलं सर्व? ते शुभम दादानेच बसवलेले. हां, एलियनबद्दलला मी आज थोड्या सुट्टीवर पुढे धाग्यावरती होतो ना, तर मी धाग्यावरती एक गोष्ट ऑब्झर्व केली. एलियन पुढे आला, धागा दिसला तशी उडी मारली डायरेक्ट त्याने. हो, ॲक्च्युली त्यांनी धागा पण बघितला आणि मला पण बघितलं म्हणजे त्याला अजून थोडा जोश आला पळण्यामध्ये. ना तुम्ही कधी आले वगैरे कसं काय? मी सकाळी आलेलो. हां, पहिले सगळं आता तुमचं निघण्याचं वगैरे नियोजन असेल सगळं यायचं? हो, सकाळी निघालो. एक समृद्धीमुळे येता जास्त वेळ लागत नाही नाशिकवरून यायला. सकाळी 6 वाजता निघालेलो, 9 वाजता पोहोचलेलो. आम्हाला काय आलं तेव्हा व्यवहारात झाला ना, तेव्हा आम्ही तिथे उपस्थित नव्हतो. त्या व्यवहारामध्ये काय काय वगैरे तेव्हा कसं काय झालं तेव्हा थोडं नाही. ॲक्च्युली आमचा व्यवहार हा घरातला होता आणि फॅमिलीमधला व्यवहार असल्यामुळे घरात व्यवहार झाला. त्यावेळेस सुरेश दादा होता, तर 23,51,000ला आमचा व्यवहार झालेला आहे. अजून ना मैदानामध्ये कसं तुम्ही पहिले याच्या अगोदर मुंबईला आलते का? नाही, आत्ता तर पहिले नाही. जेव्हा एरियनला घेऊन आलो तेव्हा, आणि मागच्या वर्षी जो आलो होतो तेव्हा ते आमचे मित्र केतन दादा त्यांच्याकडे आलेलो. तेव्हाचा थोडीशी एक किस्सा वगैरे केतन दादांसोबत आलते तेव्हा. जेव्हा ॲक्च्युली केतन दादा आले होते, तर तेव्हा माझा एक दुसरा नंदी होता देवा म्हणून, तो पाहिजे होता त्यांना, पण ते थोडेसे लेट झाले. तर मग तो दिला गेला मी. मग त्यांना म्हणलं एक काम करा, तुम्ही रोमन घेऊन जा, जेवढं देवा नाव करेल तेवढं हा पण नंदी नाव करेल. तर आणि त्यांनी पण दादांनी पण माझा विश्वास ठेवला, नंदी घेऊन आले आणि त्यांना पण चांगल्या गुलाला ठेवतोय रोमन. मी बघताना बैलगाडी क्षेत्रातला खूप सुवर्ण दिवस असेल, कारण का हे दोन्ही नंदी इथे आहेत आणि विरोधक नंदी पण समोर आहेत. पण एवढे हे कुठल्याही प्रकारचा वाद नाही. शर्यत होती, मैत्री पूर्ण झाली. भाईंचं पण बोलायला गेलं ना, आज त्यांनी देखील सर्व नियम आणि अटी पाळतात आज बैलगाडी क्षेत्रामध्ये. आज ते देखील फाटीच्या मधनं आले ना, तिने स्वतःनी 5,000 रुपये कमिटीकडे दान केले. त्याबद्दल कमिटीला दान नाही दिले, म्हणजे पेनल्टी म्हणजे कशाची, म्हणजे एक दिलदार माणूस. नाही, ॲक्च्युली ते दादाचं रूल कधी तोडत नाही, आणि जरी कदाचित काहीतरी चुकी जरी झाली असेल तर त्यांनी क्लिअर केली असेल ती. एलियन आणि तुमच्याबद्दल एक झालेला असं किस्सा वगैरे काय सांगाल? एलियन माझे म्हणजे
आमचे संबंध इतके चांगले का जे मी एलियनला सांगतो ते एलियन करतो. हां. माझा हा आणखी एक ना सगळ्यांचा प्रश्न होता, एलियन नाव कोणी ठेवला? जे पहिले जे मालक होते त्यांनीच ठेवलेलं होतं. हां. हो. हे थोडा वेगळा वाटतो ना मैदानामध्ये. वेगळं म्हणजे एलियन नावाचा नंदीच नाही आहे. हां हां. एलियन नावाचा नंदी महाराष्ट्रात नाहीच आहे. हाच पहिला एलियन नावाचा नंदी. आता इथून पुढे होतील खूप, पण आतापर्यंत तरी एकच आहे. तुम्हाला असं वाटेल का 1001 दावणीमध्ये आपला नंदी जाईल वगैरे? म्हणजे ॲक्च्युली स्वप्नातून विचार नव्हता केला, पण मग एलियननी करून दाखवलं आणि तो तिथपर्यंत गेला. आता बघा मुंबईचा मैदान झाला, आता परत 3 फेऱ्याचा पण मैदान आहे. करू ना नियोजन करू, तिकडे पण आहे नियोजन करूया 3 फेऱ्यात पण नियोजन. आणि मुंबईला पण 3 फेऱ्या आहे. मुंबईला आत्ता असतील, आत्ता तर 22 तारखेला. हां 22 तारखेला नियोजन नाही आहे, पुढे करूया. आणि चांगला असे मैदानं पण आहेत. तर मला वाटतं ह्याच्या पण पुढच्या वरती पण मैदान वाटतात 23ला. आता ट्रॅक्टरचं मैदान जसं नियोजन जे योग्य वाटेल त्या नियोजनामध्ये नियोजन करू. मला तरी वाटतंय मथुरला वरती सत्कारासाठी पण बोलवलंय वाटतं. इतकी मला अजून माहिती नाही आहे, पण मग बघूया जे काय असेल ते सांगतील दादा. चालेल दादा. आपण पाहू शकतात या ठिकाणी रायबाची खूप छान अशी गाडी झाली आणि मागच्या मैदानात देखील बाईकचा मानकरी ठरला. आता काय सांगशील रायबाबद्दल आणि आजच्या मैदान आणि आजचा काय नियोजन होतं? आजचा नियोजन एलियनमध्ये झाला होता आणि मागचा गुलाल हा संपूर्ण मुंबईला दाखवून दिला की रायबा काही स्पीडचा बैल आहे. आणि हे नियोजन कालच झालं होतं शुभम आणि राहुलदादांसोबत. आज गाडी पळवायची आणि आज सुंदर अशी गाडी पळाली एलियन आणि रायबाची. मी तरी ऐकून या सीझन बरोबर तरी रायबा कुठेतरी कमी नाही पडला. कुठलेही शर्त असतो काही असो मस्त पालते, ज्या जेवढा होईल तेवढा तो पळतो आणि गुलाल देखील घेऊन देतो तुम्हाला. हो भाऊ, गुलाल तर शक्यतो आपला जायत नाही. एखाद्या वेळेस मागे पुढे होतो, कधी 7 कमी पडते, कधी आपला पण कमी पडतो. पण बैल स्वतःची मर्जीने कधी हार मानतच नाही. कोणतीही गाडी असो बैल स्वतः गाडी खेचतो. त्यामुळं गुलालात राहण्याची जास्त बैलाकडनं अपेक्षा असतं. फक्त समोरच्या बैलांनी गल्ला द्यायचा, बाकीचं त्याचं तो काम करतोय. मी आता तुम्ही 22 तारखेला 3 फेऱ्याच्या मैदानात टाकलाय का नाही चिठ्ठी वगैरे? हो, 3 फेऱ्याच्या मैदानात चिठ्ठी टाकली, नियोजन पण झालंय आणि 22 तारखेला बैल पळताना दिसेल. मला कुठेतरी आठवत असेल ना तर मागच्या मैदानामध्ये थोडा मागे पुढे झालं. त्यानंतर पण तुम्ही हे नाही केलं. आता एक मैदानामध्ये देखील चिठ्ठी परत टाकली. मागच्या मैदानात नक्की काय झालं, कसं काय? मागच्या मैदानाच्या टायमाला बैलांना दात पडला होता, त्यामुळे आपण मैदानात बैल आणला नाही. आणि यावेळेस आता आले संधी तर मग टाकली चिठ्ठी आणि पैरा पण टॉप केला आहे. येणार का लवकर 22 तारखेला पळताना दिसेल. पैरा पण टॉप केला. आता नियोजन तर चांगलं आलं आहे. आणखी काही एखादा किस्सा बिस्सा आजचा किस्सा वगैरे काही सांगशील का? काही ना, आजचा किस्सा म्हणजे शर्यती एकदम मैत्रीपूर्वक झाली होती. कारण की खंड्याचा आणि रायबाचा पैरा पण एका रात्रीतच होतो आणि मैदानात पण होतो. आणि आज कुठेतरी एलियनवरती नाव फिरला त्यांचा. आपला बैल लपून होता आणि त्यानं लपून होता गोल्लेचा सोन्या. शर्यती मैत्रीपूर्वक झाली आणि येणाऱ्या काळात खंड्या आणि रायबा पण पळताना दिसेल. मी बघितलं ना तर खंड्या मला वाटतं इथंच कुठेतरी आहे ना. हा, समोरच बांधला. बघा मित्रांनो, खंड्या इथं समोरच बांधला आहे आणि त्यांचं मन खूप मोठं असेल. कारण का बैलगाडी क्षेत्रामध्ये विरोधात पळणार, समोर पळणार, ती पण आपली माणसं नाही, ही पण आपली माणसं. काय बोलशील खंड्याबद्दल? हो, खंड्याने रायबा ते समोरच बांधला होता. आता गाडी इकडे बैल बांधला सावलीमध्ये आणि शर्यती एकदम मैत्रीपूर्वक झाली. रणजितदानी आमचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे शर्यत अतिशय मैत्रीपूर्वक झाली. आणि काही नाही, विरोधात झाली असली ना काय झालं तरी पण आपण एका पायऱ्यात पण पळलो आणि विरोधात पण पळलो. नक्कीच ना. कारण का खंड्याचं म्हणणं वैशिष्ट्य आहे की मला पूर्णपणे आपला काय म्हणतात आपला गावठी नंदीप्रमाणे आहे ना एकदम. हा, एकदम असा गावठी नंदी मिक्स आहे तो. त्यामुळं तो बैल गरमी असं कोणतंही सीझन असं तो बैल टिकून पळतो. नाही, खरोखर मस्त पळतो तो बैल. मी पण त्याला बघितलेला, खूप मैदान बघितला, त्याचे लय धावपळ चालू असते आणि तो सहजासहज पण मी बघतो ना का गाड्या सोडत नाही का लवकर खंड्या पण. त्या बैलाला बैल लागला ना तो बैल नाही सोडणार कोणाला मुंबईमध्ये. कारण की आपण पण आपल्याला पण बैलाची पारख आहे आणि बैल आपण पण बघितलं. त्यामुळं बैल एकदम असा मजबूतपणे आणि तेवढीच बैल गाडी पण खेचतो. मला वाटतं पुढच्या मैदानात रायबा आणि खंड्या पळण्याची आशा वाटते मला पुढच्या मैदानात. हां, तो कधी पण बोलू शकतो. आमचं मैदानात पण पायरा होता, उसाटणे मैदानात त्यांनी आम्हाला एनी टायमावरती पायरा दिला होता. कारण की आपण पायरा केला होता, त्यांनी आपल्याला फसवलं होतं. त्यामुळं आपल्याला दुसरा पायरा नव्हता, एका शब्दावरती रणजितदादांनी बैल दिला होता. त्यामुळं त्यांचेही आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात त्यांना कधी अडचण असेल पायऱ्यासाठी तर 100% आपण पण त्यांना पायरा देऊ. चालेल, धन्यवाद.